नजर तर लहान लेकराला लागत हो. मला कोणत्या तरी नासक्याचा शाप लागलाय, चायला करायला जाईन ते बोकांडी येत ना. आजचा किस्सा असा भयान झालता, ते पाहून म्हणलं चायला आता नाही नाद राहिला, विषय डायरेक्ट वाड्यात झालाय आज. आणि नंतर मला मग इंदुरीकर महाराज आठवले, म्हणलं पद्धतशीर खुटी बसलेली आज. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ चेत घेऊन घरचे कांदे तुडीत दुसऱ्या वावरात चाललो होतो, कारण की तुम्हाला माहिती भावकी तुमची असू किंवा माई सगळी 12 बॉडीचीच असती भावकी. भावकीला शिव्या देत मोकर चेतक कांद्यातून पिनीला, कांद्याकडे पाहून मला दुःख वाटत होतं. आता जे पहिल्यापासून माझे ब्लॉग बघायचे त्यांना माहित असं या वाड्यातून आमचं समृद्धी हायवे, पण समृद्धी हायवेवर पाणी चढल्यामुळे समृद्धी हायवेची जरा अवस्था वेगळी झाली. म्हणलं त्याला नीट करू. मोकर सकाळ सकाळ रोड सापट करीत बसलो, म्हणलं त्याला रोड चांगला समृद्धी होईल. पण जसा चेतक वळून घेतला त्या गातपानात असा भयान चेतक फसला खाली, डायरेक्ट वाड्याकडे सारकला. अर म्हणलं आता नाही नाद राहिला, विषय वाड्यात झालाय. आज नंतर जोडीदाराचं ट्रॅक्टर आणलं, जोडीदाराचं ट्रॅक्टर अलीकडल्या साईडला फसलं. अर म्हणलं आता बोला आपले बायको लवकर. मग आमच्या गणीबाईचं ट्रॅक्टर बोलून घेतलं. मोकर एक ट्रॅक्टर करता 3 ट्रॅक्टर फसतील म्हणून ते वरच ठुलतं, पण ट्रॅक्टरने काही दुसरं ट्रॅक्टर निघलं नाही. मग म्हणलं 777 आणावला होतोय. संध्याकाळी 777 आणला, म्हणलं नादात वाद होईल, पण नादच पुरा होईल. कारण की तुम्हाला माहिती भाई या विषय तिथं पंपातला डायरेक्ट मशीन आणला आणि ट्रॅक्टर काढायला गेलो. मशीन घेऊन आम्ही ट्रॅक्टर पाशी गेलो ना. आता तुम्ही पाहिलंय ट्रॅक्टर पाण्यात होतं म्हणून मी पाण्यात बेल्ट बांधायला उतरलो, म्हणलं व्हिडिओ काढू म्हणून मोबाईल वर काढला. तर आमच्या एका कार्यकर्त्याचा नट्टी संघ डीपीचा फोटो पाहून म्हणलं बरं झालं भाऊ, तो एवढ्या गाऱ्यात नाही अशी खाऊन जाळीली ना का नादच नाही. सकाळी उठलो भाईया कसा बसा चेतक परत वावरात न्याला. तुम्हाला माहितीये 7-12 फुकीन पण नादच पुरा करीन भाईया. म्हणलं घरचं वावर आहे, नादात वाद झाला तरी नादच पुरा करू. आमचे पप्पा मला म्हणले काकड्या जरा नीट मार, नासक्यापणा करू नको. येता येता भाईया परत चेतक त्याच्यात फशील. अर म्हणलं आता नाही नाद राहिला. आमचे पप्पा म्हणले तुझ्या डोक्यातच खोरं घालीन, तू काय परत तिकडे ट्रॅक्टर आणू नको, मुजारपणा काय करू नको तू, नाही तर मला वावर विकून परत ट्रॅक्टर घ्यायला लावशील. कारण की ट्रॅक्टर वाड्यात पडलं ना, विषय पंपातून वाड्यात संगत होईल.